Hello, this is the My Artifact episode number 448. आजची तारीख आहे 22 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. मी ॲक्च्युली आज सकाळी वडिलांचा फोन आला होता आणि मी झोपून होतो आणि शाळेत माझा मोबाईल पण स्विच ऑफ होता. तर वडिलांनी आत्यांना फोन केला, कसं आहे काय आहे वगैरे. आत्या म्हणे फोन कर म्हणे, बट मला तेवढं इम्पॉर्टन्स नाही वाटलं वडिलांना फोन करणं. म्हणजे पॅरेंट्सबद्दलची जे फिलिंग्स आहे ना, ती बहुत दिवसा अगोदर गेली आहे, बहुत दिवसा अगोदर. म्हणजे मला वाटते त्यांची काळजी घेणं, पण त्यांच्यासोबत म्हणजे जेवढं वाटते मला, कसं समजा आपण पेंट्याला सांगू बा का झालं, अप टू डेट करावं. म्हणजे जरी जॉब लागली तरी असं वाटते का त्याला एक फोन करावं, सांगावं कसं आहे वगैरे काय आहे. वडिलांसोबत असं काही वाटत नाही. आता वडिलांसगळं माहीतच आहे. आणि पक्षी उडाल्यावर तो समजा घराकडे बघेल तर तो पडून जाईल किंवा तो समथिंग रॉंग हॅपन विथ दॅम. हे आहे की पॅरेंट्स समजून घेतात, माझे वडील समजून घेईल. आणि कशा प्रकारे आता समवन इज डॅड असं म्हणलं. हे एवढी गर्दी का होणार मला गाडीची. इतका स्पेस एवढं साऱ्या गाड्या. डेथ, कोणाची मृत्यू. मी कधी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हा टॉपिक कधी उचलला नाही, कारण हा कधी समोर असा आला नाही. माझ्या लाईफमध्ये असे कोणते पीपल आहे ज्यांना मी ओळखतो आणि त्यांची डेथ झाली. माझी मोठी आई, बिट्टूची मम्मी मोठी आई, अँड देन आप्पाजी, जे माझ्या आप्पाजी वडिलांचे वडील आप्पाजी. तर हे खूप जास्त माझ्या क्लोज नव्हते. मोठी आई एवढी क्लोज नव्हती. आणि तेव्हा मी हार्डली किती होतो, 7वीत होतो वाटते, 7th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा मी. तेव्हा माझी मोठी आई मला हे झालं, तिच्या पोटात म्हणजे हे झालं होतं तिला एक प्रकारे, का माहीत नाही, कोणतरी बिमारी झाली, इन्फेक्शन झालं आतमध्ये, त्यामुळे तिचा डेथ झाली होती. डेथ एक बहुत हॉरिबल थिंग्स आहे, बहुत हॉरिबल थिंग्स. म्हणजे म्हणण्यासाठी तर खूप सिम्पल असते का तो माणूस संपला, स्टफ लाईक दॅट. बट जेव्हा तो माणूस संपते आणि तेव्हा कळते का तो बंदा, म्हणजे आपण रडतो काहून, म्हणजे एक बंदा रडते बी बंदासाठी, कारण बी बंदा मेला म्हणून. तर ए बंदा काहून रडते, कारण ए बंदा आणि बी बंदे हे दोघं जण नाही का एकमेकाशी काफी जुळून होते आणि त्यांनी खूप जास्त टाइम स्पेंड केला दोघांसोबत. आणि काही ना काही बॉन्ड असते या दोघांमध्ये, एक प्रकारे रिलेशनचा बॉन्ड, कोणतेतरी फॅमिली रिलेशन, पर्सनल रिलेशन, या प्रकारे एक बॉन्ड असते. तर हे काही रिझन नाही रडण्याचं रिझन हे आहे की हा ए बंदा रडतो काहून, कारण हा बी बंदा मेला ना, याच्यावरून नाही रडत. हा बी बंदा पुढे आयुष्यात याला कधीच भेटणार नाही, कधीच बोलणार नाही, हा एक्झिस्टच राहणार नाही. जस्ट हा संपला आणि हा इथूनच एंड झाला. आणि इथून हा कुठेच भेटणार नाही, ना व्हॉट्सॲप, ना फेसबुक, ना कॉल, नथिंग, एव्हरीथिंग इज गॉन. तर त्यामुळे रडतो, कारण हा आता जस्ट डेथ झाली याच्याबद्दल. मी असा एवढा हॉरिबल टॉपिक काहून काढून राहिलो यार आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, व्हाय, काही गरज आहे का? मग मी असं म्हणत आहे का तुला कधी फिलिंग्स आली आहे का कोणी मरते तेव्हा अशा प्रकारची रडण्याची फिलिंग्स? नोप, नथिंग.
रिसन मोठी जेव्हा माझ्या मोठी आईची डेथ झाली होती तेव्हा मी माझ्या मोठी आईसोबत इतका जास्त बॉन्ड नव्हतोच. स्पेशली सांगतो इतका जास्त खरंच म्हणजे मी म्हणत होतो का ती माझी मोठी आई आहे वगैरे वगैरे, बट हार्डली आम्ही वर्षातून या 6 महिन्यातून एकदा तरी भेटत असेल. तर त्यामुळे इतका जास्त बॉन्ड नव्हता. सो इट जस्ट रिअली नॉर्मल. आणि त्याच्यानंतर आप्पाजी तर त्यांचं होता बॉन्ड होता, बट त्यांचं वय झालं होतं आणि त्यांना मरणाचं होतंच, तर ते मेलेच. त्यांची कंडिशन पूर्ण मरण्याच्या स्थितीवर आले होते, त्यामुळे ते मरून गेले. इट्स अ रिअली नॅचरल थिंग्स, काही याच्यात हे नाही. तर त्याच्यामध्ये पण मला काही अशा प्रकारची फिलिंग्स आली नाही. 35 एपिसोडमध्ये हा सर्वात हॉरिबल क्वेश्चन होता, म्हणजे व्हाय आय एम हड. कोणाला मरायचं आहे आणि कोणाला मरून आपण हे करावं राहावं. हड अरे लाईफ मध्ये कुछ तंगडी पाव, हाका नूडल्स, मटन बिर्याणी कुछ तो होना चाहिए ना भाई. म्हणजे एकदम खतरनाक जीवन जगायचं आहे. ह्याला हॅपीनेसची इतकी लिमिट असली पाहिजे ना, इतकी लिमिट, त्याची काही लिमिटच नसली पाहिजे. इतकी लिमिट असली पाहिजे की त्याची लिमिट नसली. व्हॉट आय एम सेइंग इज का लाईफमध्ये बहुत सारा हॅपीनेस पाहिजे, बहुत सारा. त्यामुळे नाही का लाईफ जगण्याला मजा येते. प्रत्येक मोमेंट एकदम असा रिअली वाटतो. पण हॅपीनेस खूप जास्त असतं, म्हणजे रोजच तुम्हाला मटण 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 भेटत असेल तर तुम्हाला मटण पण बोर व्हायला लागते. बेटर आहे कधी कधी मटण, तंगडी पाव, कधी आंब्याची भाजी, कधी कधी बेसन, तर कधी कधी फक्त खिचडी, नाही तर कधी कधी एखादी पिझ्झा, नाही तर कधी कधी उपाशी पोट मारा. तेच आहे ना इमोशन सोबत, तेच आहे. कधी हॅपी सॅड इमोशन, हेच एक बेटर आहे आपल्या लाईफ मला एकदम ब्युटिफुल करण्यासाठी. का बोलून राहिलो यार मी, काही ना काही पागल्यासारखा. हां, तर मी का म्हणून राहिलो होतो, काहीच सांगून राहिला. सकाळी उठलो मी, आत्याने मटण आणलं, मटण खाल्लो, घरी होतो, दुपारी झोपलो. त्याच्यानंतर 4 वाजता पलकसोबत आणि मामाजीसोबत त्यांच्या खापरखेडा ऑफिसमध्ये गेलो. नंतर तिथलं ते पॉवर प्लांट बघितला, पूर्ण नाही बघितला, हार्डली ते चिमणी बघितली. अँड देन क्वार्टरवर आलो. तिथे कंडिशन काफी ठीकठाक होती. तिथे मी राहीन आता, राहीन म्हणजे चांगली आहे ना आता. त्यांचं क्वार्टर आहे, म्हणजे मामाजी इथे नागपूरमध्ये आहे, त्यांनी इथे फ्लॅट घेतला आहे. प्लस त्यांना तिथलं क्वार्टर नाही सोडत आहेत त्यांना, तर क्वार्टर त्यांच्याकडूनच राहीन. तर मी तिथेच राहीन ना क्वार्टरमध्ये. एक कॅन्टीनची सुविधा आणि काफी चांगलं आहे. म्हणजे एक बेडरूम आहे, एक बेडरूम नाही सॉरी 2 बेडरूम आहे आणि एक हॉल किचन 2 BHK. काफी चांगलं आहे वगैरे वगैरे. एका जणांसाठी बहुत चांगलं आहे, माझ्यासाठी तर बहुतच चांगलं आहे. हॉलमध्येच टाकून द्यायचं, एखादी समोर गादी आहे आणि ते TV आहे. जमते, जसं आहे झालं तसं वगैरे चालतंच आहे. मग पाहू पुढे वगैरे. आणि नंतर आता काही नाही, घरी आलो, थोडंसं आंब्याचा रस खाल्ला, पोट भरलं आणि इथे आता फिरून राहिलो आहे. पिंटाचा फोन आला, पिंटाला सांगितलं का हां असं झालं बा इंटरव्ह्यूमध्ये वगैरे वगैरे. तसं आता त्याला मी हे ना सांगितलं का मला मामाजी माझी सेटिंग करून देत आहे जॉबसाठी. दॅट इज अ रॉंग थिंग. काय का मी जर असं सांगितलं तर काय होते की सुबोधच्या मनात माझ्याबद्दल जी रिस्पेक्ट आहे ते पूर्ण हे होऊन जाईल. म्हणजे तो तसा म्हणाल, राव काहीच तर नव्हतं राव, 6 वर्ष लागलेला डिप्लोमा करायसाठी आणि याचे रिलेटिव्ह चांगले होते, चांगल्या पदावर होते, त्यामुळे याला लावून दिलं आणि याला चांगला जॉब भेटला. बस याच्या स्वतःत काही करण्याची ताकद नव्हती, याच्यात रिलेटिव्हने याला लावून दिला आणि स्कूल काही बात नाही. त्यामुळे मला हा सब्जेक्ट धरून स्वतःची इंट्रोडक्शन नाही करून द्यायचं आहे. मी असं सांगून दिलं आहे की खापरखेडा पॉवर प्लांटमध्ये आहे, इंटरव्ह्यूसाठी गेलो बा, इंटरव्ह्यू झाला आणि आता जॉईनिंगसाठी थोडं वेळ थांबावं लागत आहे. तर मी म्हणतो वर्धेला येण्यापेक्षा मी आत्याच्याचकडे थांबलो आहे. तर मग पाहू जॉईनिंग वगैरे.
स्टार्टिंगला काहीतरी 8,000 रुपये पेमेंट ट्रेनिंगमध्ये असं सांगितलं त्याला वगैरे. बेटर असं सांगून दे ना. मग जेव्हा वगैरे झालं तेव्हा वगैरे सांगू. असं नाही सांगायचं. म्हणजे काय आहे की काय होते की मित्रांच्या मनात नाही का असा भेदभाव खूप होते. म्हणजे राव तुझे पॅरेंट्स तर खूप हे होते, तुझे पॅरेंट्स तर खूप मोठ्या पदावर होते वगैरे वगैरे, त्यामुळे तुला जॉब लागली. तर असंच आहे. तर अशा प्रकारे माझ्या इंट्रोड्यूस नाही व्हायचं असं मला वाटते. आणि बेटर आहे असं नाही होणं. राईट. या रिअली राईट. सो दिस इज इट. नागपूरमध्ये काही स्टार वगैरे काही दिसत नाही राव. म्हणजे इथे पोल्युशन असं आहे ना का इथले जे पूर्ण हे आहे ना स्टार्स ते पूर्ण निसून जातात. इथं समोरच पॉवर प्लांट आहे आणि इकडे पोल्युशन आहे. इकडे फक्त एक चंद्र दिसत आहे, सिरियस दिसून राहिला, सिरियस स्टार. अँड देन त्याच्यानंतर काही छोटे मोठे स्टार आहे ते पण हळूहळू डिसअपिअर व्हायला लागले आहे. वर्धेत माहोल दिसते आणि खेड्यात माहोल दिसते आणि सर्वात चांगला आहे इथे माहोल दिसते समुद्रात. बहुत चांगला. म्हणजे समजा जर तू कुठे क्रूज शिपवर जाशील, एखादी ट्रिप वगैरे, समजा इथून मुंबई टू टर्की बाय 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 क्रूज शिप, तर बहुत चांगला एक्सपिरियन्स आहे तो. काफ़ी लाईट आहे, काफ़ी सिक्युरिटी प्रदान करते. रिअली नाईस. कारण याच्यामध्ये नाही का आपण कनेक्टेड होतो काही नॅचरल थिंग्स सोबत. समुद्रातलं जे वातावरण, थंडी हवा, आणि देन वरचं आसमान, तर अरे बापरे, पाहत नाही लागत. लाईफ ऑफ पाय पिक्चर बघितलाय का तू? बस सेम सेम सेम. लाईफ ऑफ पायमध्ये फक्त एक बोट दाखवली, याच्यात आपण क्रूज शिपमध्ये आहे, त्यामुळे पाण्याची इतक्या जवळ नाही राहू शकत. तरी पाणी म्हणलं तरी दिसते ना, पाणी हात लावायची काय गरज आहे. आणि वरती आकाश एवढं क्लीन दिसल्यावर तर अरे बापरे. या So this is it. This is the My Artifact episode number 448. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.